आज होणार थोडक्यात व्हर्च्युअल क्वार्टर फायनल सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. तर सेमीफायनलमध्ये कोणती टीम जाणार? दोन्ही टीमासाठी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना कोरो किंवा मोरो असणार. जी टीम आजच्या मॅचमध्ये जिंकणार आहे ती टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहे. तर या सामन्यासाठी भारताची संपूर्ण प्लेइंग 11 कशी असणार आहे, भारताची टीम जिंकण्याचे किती टक्के चान्सेस आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, आज 1 मार्च 2026 आहे. तर आज या सुपर 8मधील शेवटचा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. इडन गार्डनचे पिच हे बॅटिंगसाठी अनुकूल मानले जात आहे. तर या सामन्यामध्ये कोणतीही टीम पहिली बॅटिंग करू 200च्या वरती स्कोर आपणास पाहायला भेटेल. तर भारताची प्लेइंग 11मध्ये कोणताही बदल होणार नाही, कारण झिम्बाब्वे विरुद्ध प्लेइंग 11 खेळवली होती तीच प्लेइंग 11 सूर्यकुमार यादव या टीममध्ये खेळवणार आहे अशी अपेक्षा आहे. कारण संजू सॅमसन ओपनिंगला आला होता आणि त्याने शानदार सुरुवात देखील करून दिली होती. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन सूर्यकुमार यादव तोच कॉम्बिनेशन ठेवणार आहे. तर भारताची थोडक्यात प्लेइंग 11 कशी असेल आपण पाहूया. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावरती ईशान किशन, चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावरती तिलक वर्मा, सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या, सातव्या क्रमांकावरती शिवम दुबे, आठव्या क्रमांकावरती अक्षर पटेल, नवव्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह, 10व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती अशी असू शकते भारताची प्लेइंग 11. या टीममध्ये एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे 6वा बॉलर नाही. 5 मेन बॉलर आहेत. शिवम दुबेला मागील मॅचमध्ये ओव्हर दिली होती, परंतु त्याला झिम्बाब्वेच्या प्लेयर्सनेही मारलेले होते. तर हीच थोडी कमतरता भारतीय टीममध्ये आहे. नाहीतर भारताची टीम सॉलिड आहे. ओपनर संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, नंतर ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, भारताची टीम सॉलिड आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? माझे प्रेडिक्शन या मॅचमध्ये असे आहे की भारत हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये जाईल. आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.